नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे पपया. आता थंडीचे दिवस आहेत तर पपया हा खूप चांगला. तर हा मी तिथून आणलाय बघा. हा आमच्या इथे फक्त $1 पाऊंडला मिळतो. तर हा साधारण 3 पाऊंड भरला म्हणजे हा $3चा आहे. तर आता मी कसा सोलते तो बघा. सर्वप्रथम तुम्ही त्याला साल असतं की नाही, हाय ना, आधी सर्वप्रथम हे जे साईडचं असतं ना, बघा सुंदर राईप झालेलं आहे. पण हे दोन बाजू मात्र काढून घ्यायच्या. दोन बाजू काढून झाल्यावर काय करायचं, त्याला तुम्ही असे छोटे छोटे तुकडे करायचे. तुम्हाला कितपत सोलता येतील तिथपर्यंत. आता मी याचे 4 केले बघा. 4 केल्यावर मी काय करते, परत त्याचे 2 करते आणि मग घेतल्या या बिया काढून टाकायच्या. या बघा, या बिया काढून टाकल्यावर ह्याला हे बटाट्याचं जे आपलं सोलायचं असतं की नाही, त्याने हे साल अगदी इझिली सोलता येतं. जर तुम्ही अख्खाच्या अख्खा ठेवला तर सोलायला खूप त्रास पडतो. म्हणून मी तुम्हाला ही पद्धत दाखवत आहे. अगदी सोपी सुटसुटीत पद्धत आहे बघा. ही बघा, ही अशी साल ह्याची काढून टाकायची आणि तुम्हाला हव्या त्या प्रमाणात त्याचे तुकडे बनवायचे. जेवढे कसे तुम्हाला खायचे असतील त्या हिशोबात. जास्त मोठे नाही, जास्त छोटे नाही, असे मीडियम आकाराचे जर तुम्ही तुकडे बनवले आणि स्वच्छ ते एका ह्याच्यात ठेवले, हे मी एक स्वच्छ भांड घेत आहे. हे बघा, हे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी हे तुकडे ठेवत आहे. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, हे असे तुकडे केले तर ह्यातल्या या बिया काढून टाकायच्या. खूप छान राईप झालेला आहे हा. बिया काढून टाकल्यावर ह्याला हे असं साईडने सगळं सोलून घ्यायचं. हे छोटे तुकडे केल्यामुळे तुम्ही इझिली सोलू शकता. मोठे तुकडे सोलायला जरा त्रासदायक पडतात. हे बघा, हे बघा, हे आता व्यवस्थित हे तुकडे मी साल सोलल्यामुळे तर हे आपले तुकडे झालेले आहेत. आता पुन्हा ह्याला मी इथून कापते. असे करून घेते. ह्याच्या बिया मात्र सांभाळून पडता कामा नये इथे तिथे. असं काही त्या बियांबद्दल बऱ्याच आख्यायिका ऐकण्यात आहेत. म्हणजे आम्ही लहान असताना त्याबद्दल बरंच काही बोललं जायचं. त्या बिया पायाखाली येता कामा नये, मग त्याने आंधळा माणूस होतो अँड समथिंग समथिंग समथिंग. पण आता ते सगळं काही सगळं फेक्स होतं हे आता कळतं. तेव्हा कळायचं नाही. पण आता मी तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, असं पटकन साल सोललं जातं ह्याचं तुकडे केल्यामुळे. आणि मग तुम्हाला हवे तसे तुम्ही बारीक, छोटे, मोठे, जसे तुम्ही खाणार तसे तुकडे करायचे. मी खाऊन नाही बघितलंय. मी म्हटलं सगळे एकदम झाल्यावर मग खाऊन बघते. म्हणजे तुम्हाला मी त्याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल तर ते ॲडही करून दाखवते. म्हणून पण थंडीच्या दिवसात पपया हा खावा. पपया खूप आरोग्यवर्धक तर आहेच आहे, पण उष्ण तापमानाचा आहे. त्यामुळे सर्दी, पडसं, खोकला ह्याच्यापासून आपला बचाव होतो. पण जेव्हा गरमीच्या दिवसात ह्याला जराही हात लावू नये,
कारण हा खूप गरम असतो. म्हणून काही प्रेग्नंट स्त्रियांना हा खायलाही देत नाही, कारण ह्याच्याने आपल्या शरीरातील बाळाला खूप इजा होण्याची शक्यता असते. म्हणून हा गरोदर बायकांना, प्रेग्नंट वुमनना देत नाहीत. हे बघा, आता मी ह्याच्या सगळ्या बिया काढून ह्या मी खऱ्या झाडात टाकणार आहे एका, कारण ह्या चांगल्या राईप झालेल्या आहेत, त्यामुळे सुंदर ह्याचं एखादं झाड येईल असं मला वाटतंय. माझ्याकडे होतं एक झाड छान, खूप छान, त्याला पपयाही लागल्या होत्या. पण अचानक इथे कसं आहे, कधीही वादळ येतं, कधीही काहीही होऊ शकतं. तर तेव्हा ते माझं झाड पडलं. पण पडलं तरी त्याला भरपूर पपया लागलेल्या होत्या, कच्च्या होत्या. पण कच्च्या पपयांची सुद्धा आपल्याला छान भाजी करता येते. तर आज मी तुम्हाला हा राईप पपया कसा सोलावा, कसे तुकडे करावे हे शिकवत आहे. आणि शिकून झाल्यावर मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकायचं तेही सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरायचं नाही. तर आता थोडंच राहिलंय काम आपलं, 2 मिनिटात होईल. हे पहा, जास्तही पिकला ना तरी तो खराब लागतो. तो प्रमाणातच पिकला पाहिजे, तर तो बरा लागतो. मी आता हा सोलून झाल्यावर तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. मला ही त्याची उत्सुकता लागलेलीच आहे की हा गोड आहे का कच्चा आहे. पण सोलण्यावरून तरी वाटत नाहीये की हा कच्चा असावा. नक्कीच त्याच्या कलर आणि त्याचे जे सोलण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावरून तर नक्कीच असं वाटतंय की हा बहुतेक गोडच असावा. आता झाला, हा शेवटचाच तुकडा आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल ना मी किती पटकन तो सोलला. आपला व्हिडिओ साधारण 4 मिनिटाचा सुद्धा नाही झाला बघा. आणि एखाद म्हणजे अजून 1 मिनिट म्हणजे 5 मिनिटात आपण सुंदर तो पपया सोलला आहे. त्याच्या बिया पूर्वी लाल भोपळा असायचा, तो असा दिसायचा. हा नाही आहे, तो हा पपया आहे. पण लाल भोपळा म्हणून एक मिळतो, तो साधारण असाच दिसतो आणि त्याच्या बिया खूप छान लागतात. तर आता मी जरा हात धुवून येते, म्हणजे मला हे भांड धरायला. हे पहा किती सुंदर हा पपया. कलर तर बघितला, किती गोड कलर आहे. आबोली कलर नाही म्हणता येणार, गुलाबी नाही म्हणणार, आबोली आणि गुलाबीच्या मधला कलर आहे हा. आणि आता मी हा एक खाऊन बघते. बघा, एकदम गोड आहे, काहीही टाकायची गरज नाही. मला वाटलं हा गोड नसेल तर मी थोडीशी साखर टाकणार होती, पण बिलकुल साखर टाकायची गरज नाहीये. मस्त गोड आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पपया सोलून खाऊ शकता. आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.